आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। साल्हेर परिसरात जलसंकटाची टांगती तलवार, गाडाने भरले बंधारे, गाड काढण्याची ग्रामस्थांची मागणी। साल्हेर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पायरपाडा, भिकारसोंडा, साल्हेर, बंधारपाडा, महारदर, तूपविहीर आणि भाटंबा या परिसरातील छोटे धरणे व बंधारे सध्या अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत। वर्षानुवर्ष साचलेल्या गाळामुळे हे बंधारे पूर्णपणे सपाट झाले असून पावसाचे पाणी साठण्याऐवजी वाहून जात आहेत। त्यामुळे आगामी उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त करत शासनाने तातडीने 100% गाळ काढावा अशी आर्त हाक ग्रामस्थांनी दिली आहे। पाणी असूनही साठा शून्य। साल्हेर परिसरातील डोंगरदऱ्यातून येणारे पाणी अडविण्यासाठी शासनाने ठिकठिकाणी छोटी धरणे, साखळी बंधारे बांधले होते। मात्र देखभालीच्या अभावामुळे आणि पावसाळ्यात वाहून येणाऱ्या मातीमुळे या बंधाऱ्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ साचलाय। सध्या स्थितीत हे बंधारे जमिनीच्या पातळीत आले असून त्यांची पाणी साठवण क्षमता संपुष्टात आली आहे। या गावातील मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन आहे। बंधाऱ्यात पाणी नसल्याने पाणी साठवण क्षमतेवर परिणाम होत आहे। विहिरींचे पाणी आतापासूनच आटू लागले आहे। जनावरांच्या पाण्याचा प्रश्न जटिल बनलाय। गुराढोरांना पिण्यासाठी पाणी कुठून आणावे असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा ठाकलाय। सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने रब्बी हंगामावर संकट आले आहे। आमच्या भागातील बंधारे आता केवळ नावापुरते उरले आहेत। त्यात आता पाणी नाही तर फक्त माती आणि गाळ दिसतो। जर वेळीच हा गाळ उपसला नाही तर मे महिन्यात आम्हाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागेल। शासनाने केवळ पाहणी न करता प्रत्यक्ष काम सुरू करावे अशी मागणी केली जात आहे। शासनाकडे असलेल्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत। गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत सर्व बंधाऱ्यांमधील गाळ 100% मशिनीद्वारे उपसण्यात यावा। आधुनिकीकरण, बंधाऱ्यांच्या भिंतींची आणि दरवाजांची दुरुस्ती करण्यात यावी। लोकसहभाग, गाळ काढताना तो सुपीक गाळ शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात टाकण्यासाठी सवलत मिळावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक अशोक शिंदे।